हॅलो मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो. या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एकदा घेऊन आलो नवीन गेमप्ले व्हिडिओ, ते पण इंडियन ड्रायव्हिंग बाईकचे ट्रेडिंगमध्ये. तर तुम्ही मागचा व्हिडिओ बघितला नसाल तर आपल्या चॅनलवर जाऊन बघा आणि आपल्याला सबस्क्राईब करा असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी. हे काय विषय, रेस मोड ऑन, हे नवीनच आलो आहे ओ, असा विषय आहे का? तर मित्रांनो, चॅनलवरती नवीन असेल लाईक्स करा, सबस्क्राईब करा असंच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी. मित्रांनो, तुम्ही व्हिडिओ बघतायसा, व्ह्यूज पण येतात मित्रांनो, पण तुम्ही काय म्हणतात, तुम्ही सबस्क्राईब करणं झालायसा. तर मित्रांनो, चॅनल नसेल सबस्क्राईब करा, लाईक करा असंच नवीन व्हिडिओ चालण्यासाठी. तर हे बघा, आपली पोझिशन लय गाड्या पुढे गेल्यात मित्रांनो, काय करायचं आता. आपण आपल्या घरामधूनच चालू केलं ना. तुम्ही बघू शकता असं काही नवीन अपडेटमध्ये आलं या. तर आपल्याला अरे यार, कंट्रोल पाहिजेत ना. अरे कंट्रोल पाहिजे गाडीला, बॅक का जायना झाल्या डोकं. तर मित्रांनो, पुन्हा एकदा सांगतो, तो चॅनल लाईक करा, सबस्क्राईब असे नवनवीन पाहण्यासाठी. तर चला आपण आपली रेस कंटिन्यू करता. पण आता दाबलं आहे तर आपली पोझिशन 13 नंबरला आहे. तर मित्रांनो, तुम्हाला अजून कोणकोणत्या गेमवरती व्हिडिओ पाहिजेत ते कमेंट करून सांगा, म्हणजे मी बनवीन. अरे शेट यार, गाडीचं तर सगळा खोळा झाला तरी पण आपण मित्रांनो रेस कंप्लीट करायचीच आहे, काय पण होऊन दे. तर वरती काय आपली पोझिशन अजून 13वीच आहे आपली, काय आपण काय पुढं जायना झाले मित्रांनो. अरे यार, काय हे असं वेळ खाते. आपली पोझिशन आत्ता 12 नंबरला आल्या. लवकरात लवकर मित्रांनो गेलं पाहिजे 13 नंबरला. अशा गाडीला गाठलं पाहिजे मित्रांनो. गाठतोय आपण गाठतोय मित्रांनो, गाठलेला आहे गाडीला. तर लवकरात लवकर चला, आपली पोझिशन 12 नंबरला आहे. 12. अरे ह्या सगळ्या मित्रांनो रेसिंग गाडी आहे आणि आपण आपल्या डिफेंडरनं करतोय, तरी चांगली गोष्ट आहे. आता ह्या गाडीला पण मागं साराय काही लय वेळ नाही लागणार. तर एक गाडीला सारली नाही, सगळ्या गाडीला आपण आरामात सारू, एवढं काय नाही. लँड, या गाडीच्या पाक पुढं लँड करतो आपण. चल. अरे काय समजलंस तू, 11 पोझिशनला आलो, आता गेलो मित्रांनो. नाही एवढी लांब नाही गेली आपल्या, अजून एक पुढे जातोय आपण ह्या गाडीला. आपली एवढी पलटते ना, स्पीड नाही ना, आणि रेसिंग गाडी घेतली असती तर काय झालं असतं. ओ 7व्या 8व्या पोझिशन. लवकर 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 दुसऱ्या पोझिशनला आहे आपण. दुसऱ्या पोझिशन फिनिश, युअर पोझिशन 1. तर मित्रांनो, आपण आता रेस खेळल्या, आपण रेसमध्ये बाहेर पडलो आहे. तर तुम्हाला कशी वाटली रेस ते कमेंट करून सांगा ना. आपल्या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा. हे आत्ता मोठा अपडेट आला आहे, मी एवढं काय बघितलं नव्हतं का. मागच्या व्हिडिओमध्ये होतं मी काय बघितलं नव्हतं, पण जाऊन दे. आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपण आज आपल्या एअरपोर्टवरती जाऊन आपल्या गाड्या सगळ्या दाखवणार आहे. म्हणजे आत्तापत्र आपल्याकडं कुठले, तुम्हाला माहीतच आहे आपल्याकडं काही एवढ्या गाड्या नाहीत, तरी पण त्या गाड्याच्या आपण आता टेस्ट करणार आहे. स्पीडची आणि त्याची स्पीडचीच टेस्ट करणार आहे, अजून कशाची. तुम्ही आत्ता डिफेंडरची स्पीडची बघितलीच अच्छीला किती. तर आपण इथं आलो या आता मित्रांनो, इथं आपण आलो, इथं आपलं एरोप्लेन पण आहे. तर आपण गाडीतनं उतरतोय आता. आपल्या सगळ्या मी इथं गाडी मागवून ठेवतो, तोपर्यंत तुम्ही जरा थांबा. तर तुम्ही मित्रांनो बघू शकता, आपल्या इथं गाड्या स्पॉन आपण केलेल्या आहेत. तर आपल्याकडं आत्ता हे डिफेंडर आहे, हे फॉर्च्युनर आहे, आणि हे जी वेगन आहे, आणि हे आपली एक स्प्लेंडर आहे. तर आपली जी वेगनचा कलर ब्लॅकमध्ये होता मला माहिती आहे, पण ती जरा माझं काहीतरी काम होतं
त्यामुळे मी तो रेड केलेला. आपण परत ब्लॅक करतो आहे. तर आपण आता ही गाडी आहे ना डिफेंडरच्या बाजूलाच लावायची आहे. आणि अरे आपल्या स्प्लेंडरवरती गेली वाटत. नाही, स्प्लेंडरला काय नाही झालं. तर मित्रांनो ह्या मी गाड्या लावतो आहे एकमेकाला लागून. तर तुम्ही कमेंट करून सांगा कुठल्या गाडीचा कलर चांगला दिसतो आहे. मग इथनं पुढं आपण आहे ना त्याच गाड्या आपण वापरू. मला तर म्हणजे तिन्ही पण गाड्या जवळच्या आहेत, असं काय नाही. लय खतरनाक असं म्हणजे पॉलिटिशियन किंवा रुबाब म्हटलं ना तर काय म्हणतात फॉर्च्युनरच येते मित्रांनो. आणि असं जर आमिर म्हटलं, आता जी वेगनचा मित्रांनो तुम्ही विषय द्या सोडून. कारण आता तुम्ही बघा जे आमिर लोक असतात म्हणजे बिलियनर्स मिलियनर्स त्यांच्याकडं प्रायव्हेट गाडी असली तर कुठली का डिफेंडर असेच असतात, लॅम्बोर्गिनी आणि ही त्यांच्या गाडीला देतात वापरायला. त्यामुळे ही गाडी जरा साईडला ठेवा. पण या दोनमधली गाडी कुठली वापरा आपण कमेंट करू सांगा. तर आपण चला आता आपण पहिल्यांदा स्टार्ट आपल्या काय म्हणतात फॉर्च्युनरनीच करू. ही रेस कशी होईल ते सांगता येत नाही कारण तर आपण चालवल्या इथून जायचं आहे स्पीड. अरे बदलले का ना नाही नाही तसे बघू किती हायस्ट स्पीड जात्या. आता 250 87 80 मित्रांनो. तर हायस्ट स्पीड 280 यायची. ओ अरे रे 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 काय झालं. जाऊन दे हे ग्लिच जरा त्याच्याकडं तुम्ही दुर्लक्ष करा. तर हिची ऑलमोस्ट टॉप स्पीड आहे ना 180. तर आपण जाता ही घेऊन आता तिकडं नाही सॉरी 180 नाही 280. मला तर ते ऑलमोस्ट सगळ्यांची एकच असेल. आणि डिफेंडरची पण मी बघितलं तर 180च होती. तर बघूया आपण जाऊ आता तिथं एअरपोर्टवर. तिथनं आपण हे करू. रस्त्यानं जर पळवले तर लय नाही होत. वाट लागले ती लागली अजून लाव म्हणा. गाडी काय नाही रिपेअर करता येईल एवढं काय नाही. आपलं काय स्वतःचं शोरूम आहे त्यामुळे टेन्शन नाही घ्यायचं मित्रांनो. आरामात राहायचं. आणि तुमच्यासाठी एक सरप्राईज आहे ते लवकर येईल. आणि चीट कोडचं पण सगळ्या चीट कोड जे कोण म्हणजे कुठल्या गाडीचं आहे ना ते पण येईल. त्यासाठी तुम्हाला आहे ना आपले तेव्हा तोच आहे ना जेव्हा व्हिडिओ आपले काय म्हणतात 1000 सबस्क्रायबर होतात. आपण आत्ताच मागच्या व्हिडिओमध्ये आहे ना मी म्हटलेलं की आपण टप्पा पार केला व्ह्यूजच्या बाबतीत एवढं काय नाही. सबस्क्रायबर मेन आहेत, व्ह्यूज काय येतच असतात. जर तुम्हाला कॉन्टेंट आवडत झाला तर तुम्ही बघणारच. आणि मित्रांनो तुम्ही म्हणायचं डेली व्हिडिओ काय टाकत नाही म्हणून जरा मित्रांनो प्रॉब्लेम म्हणजे मी आत्ता शाळा शिकतो ना त्यामुळे एवढं काय नाही. तर म्हणजे शिकतो त्यामुळे वेळ भेटत नाही. ह्या गाडीचं पण ते चालू झालं. ही पण ऑलमोस्ट 280 पातळीच म्हणजे गेलेलीच ऑलमोस्ट नाही म्हणता येईल गेलेलीच. तर त्या गाडीचं काय होतं बघू. नाही तर आपलं उतर जाऊन दे पडत अशीच. पण चढून जाता येते का चढाय लई ना टेन्शन घ्यायचं. एका कॉलमध्ये आपल्याला आहे ना हेलिकॉप्टर येते न्यायला येत चला आले प्रायव्हेट आपले लय मित्रांनो टेन्शन नाही घ्यायचं. तर बघा शकता आपला फ्रँकलिन कसा खतरनाक. तर आत्ता तुम्ही न्यूज बघितलेच असेल की GTA 6 म्हणजे प्री बुकिंग चाललेलं. तर माझ्याकडे काही मित्रांनो प्ले स्टेशन नाही त्यामुळे मी काही ते नुसतं बघितलं की ती 7000ला किंमत आहे. असा विषय. आपल्याकडे जर PC असताना तरी पण घेतलं असतं पण PC पण नाही असा विषय. तरी या बघू शकता. आता आपलं फक्त आहे ना आपलं आत्ता मित्रांनो फक्त जी वेगन राहिल्या. आपली एक तर गाडी बरोबर आली ना आपली डिफेंडर तिथंच फसून आहे. ते जाऊन नंतर ना आपण तो व्हॅन आणून ते करता येईल त्याचं काय टेन्शन नाही. तर आता ह्या गाडीची स्पीड टेस्ट करता ह्याची पण मला वाटतं तेवढीच असेल 280.
280 म्हणण्याच्या ऐवजी 180 180 180 तोंडात येते माझ्या. ह्याची पण तेवढीच आहे. ओ हो, गेड्या मारा हीच गाडी चांगली ऑफ रोडिंगसाठी. तर ह्याची पण स्पीड तेवढीच आहे. त्यामुळं ऑलमोस्ट तुम्ही कुठली पण घ्या तेच आहे. पण लुकवाईज मला येणार सर्वात चांगली कुठली वाटते का, डिफेंडर आणि हे जी वेगन. तर आपल्यात स्प्लेंडरची बार आहे. आपली स्प्लेंडर एवढी काही खास नाही, आपल्याला मॉडिफाय करायचं आहे. आपल्याकडं कावासाकीची निंजा पण आहे, पण त्या आपण जरा सर्व्हिसिंगला टाकल्या. आणि त्याचं काही व्हिडिओ तुम्ही बघितलाच असतील आधी. नाहीतर आपण आणू त्याच्यावरती एक नवीन व्हिडिओ. ही आपली स्प्लेंडर ही काय लय वापरत नाही, पण ही आपली स्प्लेंडर आहे. ही काय हे 180च, ह्याला 180 म्हटलं पाहिजे. एवढं काय नाही, पण कसा लोक दिसतो एक निव्वळ गावठी. तर मित्रांनो, अरे ते आत्ता जरा ग्लिच झाला असेल. नाही ग्लिच नाही म्हणता येईल, ते गेमरनं म्हणजे डेव्हलपरनं पण सांगितलं कधी कधी छोटं दिसेल प्लेन, कधी कधी मोठं दिसेल, एवढं काय नाही. तर मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा. आपल्याला सपोर्ट करा, लाईक करा आणि असेच नवनवीन पाहण्यासाठी डेली आपल्याला फॉलो करा. पुन्हा भेटूया एक नवीन व्हिडिओमध्ये. बाय बाय.